महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबरला लागल्यात. त्यामुळे आता सगळ्याच पक्षांचे उमेदवार हे जवळ जाहीर झालेत. रत्नागिरी जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही. यंदाची रत्नागिरीतील लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे. पण इथे कॉम्पिटिशन मात्र तगडी आहे, कारण प्रत्येक उमेदवार हा एकमेकांच्या तोडीस तोड आहे. पण तरी सुद्धा त्यांना एकमेकांचं जास्तीत जास्त आव्हान आहे. आता ते कसं काय आणि हे उमेदवार कसे ठरतात तुल्यबळ, काय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा विधानसभा निवडणुकीचा आढावा जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. स्वातंत्र्यानंतर समाजवाद, काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. राज्याच्या राजकारणात जिल्हा फारसा केंद्रस्थानी नसला तरी मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या राजकारणावर कोकणी माणसाचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसून येतो. त्यामुळे या जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थलांतर देखील लक्षणीय आहे. मुंबई सारख्या महानगर क्षेत्रात होणारं राजकारण, त्यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या या जिल्ह्याला देखील मोठ्या प्रमाणावर महत्व प्राप्त झालंय. पण लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात उलटापालटी होताना दिसून येत आहेत. असं असताना विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाची साथ कोणाला मिळणार, विधानसभेत कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार याच्या गजाल्या आतापासून रंगल्यात. शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर कोकणी माणसाची मिळणारी साथ ही शिंदेंना की ठाकरेंना, तसंच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कुणाचा वर्चस्व राहणार याची देखील आकडेमोड आतापासून सुरू झालीय. लक्षणीय बाब म्हणजे राज्यासह देशाच्या तिजोरीत देखील चांगलीच भर घालतील असे प्रकल्प या जिल्ह्यात आहेत. पण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचं भवितव्य ठरणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण एका अर्थकारणावर देखील खेळलं जात असल्याचं चित्र आहे. अशा या रत्नागिरीचा गड नक्की कोण पटकावणार, महायुती की महाविकास आघाडी? चला सविस्तर पाहूया. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर हे विधानसभा मतदारसंघात रायगड लोकसभा मतदारसंघात येतात. तर रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर हे मतदारसंघ रत्नागिरीतील सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतात. ऐतिहासिक दृष्ट्या विचार करायचा झालं तर रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथली शिवसेनेच्या शिवसैनिकांची समीकरणं ही आपल्याला बदललेली दिसून येत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार नक्की कोणत्या शिवसेनेला साथ देणार, शिंदेच्या की उद्धव ठाकरेंच्या, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढे जाण्याआधी आपल्याला या मतदारसंघात कोणते उमेदवार कोणासोबत उभे ठाकलेत हे पाहायला हवं. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही 5 मतदारसंघ आहेत त्या 5ही मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांचा एकही उमेदवार या वेळेला देण्यात आलेला नाही. तर ही लढत जी आहे ती शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट आणि एका मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी होणार आहे. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकर यंदा कोणाला कौल देतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. हे समोरासमोर ठाकलेले उमेदवार कोण ते बघू. दापोली मतदारसंघामधून संजय कदम युबीटीचे तर योगेश कदम शिंदे सेनेचे उमेदवार आहेत. गुहागर मधून राजेश बेंडल हे शिंदे सेनेचे आणि युबीटीचे भास्कर जाधव हे आहेत. रत्नागिरीतून शिंदे सेनेचे उदय सामंत निवडणूक लढवतायत आणि सुरेंद्रनाथ बाळ माने हे इथून युबीटीचे उमेदवार आहेत. चिपळूण मधून शेखर निकम अजित पवार गटाचे आणि प्रशांत यादव हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत शिंदे सेनेकडून तर राजन साळवी युबीटी कडून लढणार आहेत. संजय कदम हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सक्रिय नेते आहेत. स्थानिक समुदायाशी दीर्घकाळ संबंध ठेवल्यामुळे त्यांना इथे चांगले मानले जाते आणि गेल्या दशकात दापोलीच्या राजकीय परिदृश्यात एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला प्रस्थापित केलंय. कदम यांनी कृषी सुधारणांवर लक्ष केंद्रित केले. स्थानिक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन दिले. त्यांच्या पुढाकारांमध्ये अनेकदा जलसंधारण आणि सहकारी विकासाच्या उद्देशानं समुदाय आधारित प्रकल्पांचा समावेश होतो. स्थानिक लोकसंख्येशी त्यांचा मजबूत संबंध आणि ग्रामीण विकासाला संबोधित करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड मध्ये त्यांची ताकद आहे. पण शिवसेनेत दुफळी वाढल्याने पाठिंबा एकवटण्याचं आव्हान त्यांच्यासमोर कायम आहे. तर त्यांच्या विरोधात असणारे योगेश कदम हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाशी जुळलेले आहेत. त्यांनी स्वतःला शिंदे यांच्या नेतृत्वाचे आणि विभाजनानंतरचे दूरदृष्टीचे समर्थक म्हणून स्थान दिले. त्यांनी प्रदेशात शिंदे यांच्या धोरणांचा सक्रियपणे प्रचारही केलाय. त्यांची मोहीम पायाभूत सुविधांचा विकास, रस्ते जोडणे आणि तरुणांच्या रोजगारावर जोर देते. जलद शहरीकरण आणि आर्थिक उन्नती या शिंदे यांच्या व्यापक अजेंडांचं ते समर्थन करतात. योगेश कदम यांचे शिंदे यांच्याशी जुळवून घेतल्याने त्यांना महत्वपूर्ण राजकीय पाठबळ आणि संसाधनं मिळाली आहेत. तरी एकूणच पक्षाच्या व्यासपीठावरून त्यांचे वैयक्तिक यश वेगळे, कारण हे एक आव्हान राहिलंय. दुसरा येतो तो गुहागर मतदारसंघ. इथून शिंदे सेनेचे राजेश बेंडल उभे आहेत.
राजेश बेंडल हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटातील सहभागासाठी ओळखले जातात आणि ते एक नवीन उत्साही नेते म्हणून ओळखले जातात. या प्रदेशात गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या आधुनिक औद्योगिक धोरणांची वकिली करण्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. बेंडल यांची मोहीम औद्योगिक वाढ, रोजगार निर्मिती आणि स्थानिक पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण याला प्राधान्य देते. रोजगाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते शैक्षणिक सुधारणांनाही पाठिंबा देतात. त्यांचा नवीन दृष्टिकोन तरुण मतदारांना आकर्षित करतो, पण त्यांना औद्योगिकीकरणापेक्षा कृषी आणि पर्यावरण विषयक चिंतांना प्राधान्य देणाऱ्या परंपरावाद्यांना पटवून देण्याच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. या उलट उभाटाचे भास्कर जाधव अनुभवी राजकारणी आहेत. भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदांसह महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. गुहागरमध्ये त्यांचा पगडा आहे आणि ते त्यांच्या मजबूत संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. जाधव यांचे कार्य शैक्षणिक उपक्रम, आरोग्य, सेवा सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये पसरले. पर्यावरण विषयक चिंता संतुलित करताना किनारपट्टीच्या विकासावर त्यांचा भर आहे. त्यांचा अनुभव आणि स्थापित प्रतिष्ठा ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. तरीही राज्यातील बदलत्या राजकीय निष्ठा लक्षात घेता युबीटी गटाशी त्यांचे संबंध अडथळे आणू शकतात. रत्नागिरी मतदारसंघाचा आढावा घेताना शिंदे सेनेच्या उदय सामंत यांचा विचार करावा लागतो. उदय सामंत हे महाराष्ट्रातील विशेषतः शहरी विकास आणि शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या मंत्रिपदाच्या भूमिकेत असलेल्या प्रमुख राजकीय व्यक्ती आहेत. शिंदे गटात त्यांची वाटचाल एक धोरणात्मक बदल म्हणून चिन्हांकित झालीय, ज्यामुळे ते सध्याच्या राज्य सरकारशी जोडले गेलेत. सामंत यांनी रस्ते विस्तार आणि उच्च शिक्षण सुविधांच्या विकासासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं नेतृत्व केलंय. त्यांची धोरणं स्थानिक व्यापार आणि पर्यटनाला समर्थन देत रत्नागिरीचं आधुनिकीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवतात. सामंत यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे त्यांना एक धार मिळते आणि सरकारमधील त्यांच्या प्रभावामुळे रत्नागिरीसाठी संसाधनांचं अधिक चांगलं वाटप होतं. मात्र शिंदे गटात त्यांचे स्थलांतर झाल्यामुळे पारंपरिक शिवसेना निष्ठावंत दुरावण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यांच्या विरोधात सुरेंद्रनाथ माने हे उभाटाचे उमेदवार आहेत. माने हे रत्नागिरीत एक मजबूत युबीटी उमेदवार म्हणून उदयास आले आहेत. त्यांनी सामाजिक न्याय आणि कामगार वर्गाला लाभ देणाऱ्या आर्थिक सुधारणांवर लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी केलेली वकिली आणि ग्रामीण मतदारांच्या मनात घर करून आहे. माने यांनी पर्यावरणपूरक विकास, स्थानिक उद्योगांचा विस्तार आणि मत्स्य व्यवसायातील गुंतवणूक यावर भर दिलाय, जो रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण आहे. माने यांचे तळागाळातील आव्हान आणि सामाजिक समस्यांची बांधिलकी त्यांना एक प्रबळ उमेदवार म्हणून स्थान देते. तरीही सामंत यांच्या प्रभावशाली उपस्थिती आणि अनुभवाचा त्यांना सामना केला पाहिजे, तरच ते इथे टिकून राहू शकतात. चिपळूण मतदारसंघात अजित पवार गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी आमने सामने आहे. शेखर निकम हे अजित पवार गटाकडून लढणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचं प्रतिनिधित्व करत शेखर निकम व्यावहारिक विकास धोरणांवर लक्ष केंद्रित करतायत. गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रदेशातील पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करण्यासाठी पवार गटाच्या प्रभावाचा फायदा घेण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. निकम यांचं व्यासपीठ कृषी तंत्रज्ञानाला समर्थन देणं, सिंचन सुधारणा आणि मजबूत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याभोवती फिरतंय. अजित पवार यांच्याशी निकम यांचा संबंध स्थिरता आणि प्रगतीशील विकासाचा दृष्टिकोन प्रदान करतो. पण शरद पवार यांच्या वारशाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांना आवाहन करण्याचं त्यांना आव्हान आहे. प्रशांत यादव हे शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात आहेत. यादव शरद पवार यांच्या नेतृत्वाचे समर्थक, पारंपरिक सहकारी चळवळी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाचं समर्थन करतात. विकास कार्यक्रमांसाठी युवक आणि शेतकऱ्यांना एकत्रित करण्यात ते सक्रिय आहेत. त्यांची धोरणं सहकारी संस्थांना बळकट करणं, ग्रामीण रोजगार वाढवणं आणि स्थानिक व्यवसायांचं संरक्षण करणं यावर लक्ष केंद्रित करतात. यादव यांचे ज्येष्ठ शरद पवार यांच्याशी असलेली हात मिळवणी त्यांना विश्वासार्हता देते. पण त्यांना इतर गटांच्या अधिक आधुनिक केंद्रित धोरणांची स्पर्धा करणं आवश्यक आहे. आता शेवटचा मतदारसंघ येतो तो राजापूर मतदारसंघ. इथे उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे शिंदे सेनेकडून मैदानात आहेत. किरण सामंत यांचा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी मजबूत असा संबंध आहे. ते स्थानिक पर्यटन उद्योग आणि मत्स्य व्यवसाय वाढवणाऱ्या प्रादेशिक विकासाचा पुरस्कार करतात. त्यांच्या मोहिमेमुळे राजापूरची कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, मत्स्यपालनाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं आणि मतदारांच्या नैसर्गिक सौंदर्यांचा उपयोग करण्यासाठी इको टुरिझमला चालना देणं याचा समावेश होतो. सामंत यांचा विकास केंद्रित दृष्टिकोन विकासभिमुख मतदारांना आकर्षित करतो, पण पर्यावरणाच्या चिंतेसह आर्थिक वाढीचा समतोल राखणं हे त्यांच्या पुढे आव्हान ठरू शकतं. त्यांच्या विरोधात आहे ते उभाटा गटाचे राजन साळवी. साळवी हे राजापूरच्या राजकारणात खोलवर रुजलेले अनुभवी नेते आहेत. त्यांच्या सेवा केंद्रित दृष्टिकोनासाठी ते ओळखले जातात. त्यांनी या प्रदेशात अनेक सामाजिक आणि आर्थिक विकास प्रकल्पांना चॅम्पियन केलंय. साळवी या प्रदेशाचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारसा जतन करण्यावर भर देऊन शाश्वत विकास, शिक्षण आणि आरोग्य सेवेची वकिली करतात.
त्यांचा व्यापक अनुभव ही एक मजबूत संपत्ती आहे. पण वेगवान विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तरुण गतिमान उमेदवारांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना त्यांच्या मोहिमेला एनर्जी द्यावी लागू शकते. असा एकंदरीतच या 5 मतदारसंघांचा आपण आढावा घेतलाय. प्रत्येक उमेदवार हा एकमेकाला तोडीस तोड आहे. आता या मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांचा एकही उमेदवार नसल्याने ही स्पर्धा शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक हे शिंदेंना गद्दार ठरवून मोकळे झालेत. आता मुळातच रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे इकडचे बरेचसे शिवसैनिक हे अजूनही बाळासाहेब ठाकरेंना मानतात आणि त्यांचा वारसा पुढे चालवणारे उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना ते खरी मानतात. त्यामुळे ते शिंदे गटाच्या उमेदवारांना काही चॅलेंजेस येऊ शकतात. पण तरी सुद्धा त्यांची जर कामगिरी उत्तम असेल आणि जर त्यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासावर फोकस केला असेल तर शिंदे गटाचं पारडं सुद्धा इथे जड होऊ शकतं. त्यामुळे याबाबत तुम्हाला काय वाटतं? कोण मारेल यंदाच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाजी? शिंदेची शिवसेना इथे तग धरणार की उद्धव ठाकरे त्यांच्या रत्नागिरीचा गड कायमचा राखणार? कशी असेल इथली लढत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.